हाय एव्हरीबडी, फॅन्स क्रिकेट अड्डाच्या नवीन वीकेंड शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज शुक्रवार म्हणून मी एकटाच आणि यापुढे प्रत्येक शुक्रवारी मी एकटाच असणार आहे. सिड आपल्याला फक्त शनिवार आणि रविवारी जॉईन करणार आहे. सो आठवडा इंडियन क्रिकेटच्या दृष्टीने खूपच हॅपनिंग होता. इंडिया वर्सेस श्रीलंका सिरीजच्या दृष्टीने खूपच हॅपनिंग होता आणि त्याविषयीच आपण जास्ती बोलणार आहोत. इतर घडामोडी आहेत पण आपण त्या शॉर्टमध्ये उरकणार आहोत आणि इंडिया वर्सेस श्रीलंका सिरीजबद्दल जास्ती बोलणार आहोत. इन डेप्थ अनालिसिस करणार आहोत की ही सिरीज, या सिरीजमुळे आपल्याला काय फायदा झाला, काही नुकसान झालं का, या सगळ्याबद्दल पण आज आपण इथे बोलणार आहोत. सो सर्वात पहिले सुरुवातीला म्हणजे आपले टॉप न्यूज ऑफ द वीक असतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही आहे की IPLचे ड्रॉ अनाऊन्स झाले या आठवड्यात आणि IPLचे ड्रॉ अनाऊन्स झाल्यानंतर मुंबई वर्सेस CSK अशी पहिली मॅच असणार आहे 19 सप्टेंबरला. 19 सप्टेंबरला रविवार पहिली मॅच सुरुवात होणार आणि त्याच्यानंतर या ज्या मॅचेस आहेत त्या 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. 8 ऑक्टोबरपर्यंत या ग्रुप स्टेजेसच्या मॅचेस चालणार आहेत. 9 तारखेला ब्रेक आहे. 10 आणि 11ला एलिमिनेटर प्लस क्वालिफायर या 2 मॅचेस होतील. त्याच्यानंतर एक दिवस ब्रेक असेल. 13 तारखेला सेकंड क्वालिफायर होईल आणि 15 ऑक्टोबरला फायनल असणार आहे IPLची फायनल झाल्यानंतर 17 तारखेपासून वर्ल्ड कप सुरू होतोय T20चा आणि 23 तारखेपर्यंत या ग्रुप स्टेजेसच्या मॅचेस असतील. 24 तारखेपर्यंत पासून मेन राऊंड म्हणजे भारतीय प्लेयर्सना सेटल व्हायला बऱ्यापैकी वेळ मिळेल आणि IPL पण UAE मध्ये आणि वर्ल्ड T20 सुद्धा UAE मध्ये आहे. IPL विषयी उत्सुकता आहे बट ॲट द सेम टाइम आम्ही जसं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हरल्यानंतर म्हटलं होतं की आम्ही ही बघतोय, क्रिकेट आहे म्हणून बघतोय, पण असं समजू नका की आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधला तुमचा परफॉर्मन्स विसरलो आहोत. तुम्ही आमचे हिरो आहात, पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर मोठ्या टुर्नामेंट्समध्ये जर माती खात असाल तर वी आर नॉट विथ यू. तुम्हाला तिथे परफॉर्म करावं लागेल. यू जस्ट कॅन बी IPL हिरोज. आता श्रीलंकेच्या सिरीजमध्ये पण तेच झालं. जे IPLचे सगळे एकदम स्टार होते ते ढेपाळलेत. आपण समजू शकतो इंटरनॅशनल क्रिकेट आणि फ्रँचाइज क्रिकेट वेगळं आहे, तरी सुद्धा येऊया त्याच्यावर. IPL बद्दलच बोलताना असं आहे की विनय कुमार कर्नाटकाचा जो प्लेअर होता, जो मुंबई इंडियन्स तर्फे काही काळ खेळलेला होता, त्या विनय कुमारला मुंबईने त्यांच्या स्काउट टीममध्ये सामील केलेलं आहे, जिथे पार्थिव पटेल ऑलरेडी आहे. सो मुंबईमध्ये जे आपण चांगले टॅलेंटेड प्लेयर्स बघतो ते या स्काउटिंग टीममुळे आलेले असतात. त्यांची मेहनत असते आणि त्याच्यामुळे त्यांनी ती टीम जी आहे ती अजून स्ट्रॉंग केलेली आहे. ह्या व्यतिरिक्त जो वनेंदू हसरंगा आहे श्रीलंकेच्या टीममधला, आपण गेले अनेक महिने म्हणतोय की हा चांगला परफॉर्मर आहे. म्हणजे वेगवेगळ्या सिरीजमध्ये, इव्हन म्हणजे इंग्लंडमध्ये असो किंवा वेस्ट इंडिजमध्ये असो, या सगळ्या ठिकाणी वनेंदू हसरंगा चांगला परफॉर्म करत आहे. पण आपल्या लोकांना तो आत्ता दिसलाय, कारण आत्ता सिरीज झाली इंडियाची आणि आपल्याकडे काय असं फार जास्ती विजन वगैरे ठेवण्याचा काही प्रकार नाहीये. सो आता वनेंदू हसरंगा सगळ्यांना दिसलाय आणि प्रश्न असा आहे की IPL मध्ये अनेक फॉरेन प्लेयर्स ड्रॉप आउट होण्याची शक्यता आहे आणि ह्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलेलं आहे की यार याला आपण घेतला पाहिजे. आणि निदान म्हणजे अशी खबर आहे की निदान 4 फ्रँचायझीज त्याच्याकरता लाईन लावून आहेत की आम्हाला हा पाहिजे, कारण ड्रॉपआउट तर होणारच आहे. आता मागच्या जसं राजस्थान रॉयल्समधून लियाम लिव्हिंगस्टोन गेला किंवा आर्चर इंजर्ड झाला. सो बॉलर लागणार आहे, खूप चांगला लेग स्पिनर आहे वनेंदू हसरंगा. इज अ व्हेरी गुड परफॉर्मर. इंडिया वर्सेस श्रीलंका सिरीजकडे येऊया आपण. सर्वात आधी होती ODI सिरीज. ODI सिरीजचं तर आपण 2-1 जिंकलो होतो. या आठवड्यात जे आपल्याला कव्हर करायची बाकी आहे ते आहे T20 सिरीज. T20 सिरीज मधली पहिली T20 होती रविवारी 25 तारखेला. श्रीलंकेने टॉस जिंकला, पहिली बॉलिंग घेतली. भारताने गेले 164 फॉर 5.
T20मध्ये 8च्या रेटने रन करणं वाईट नाहीये. इट वॉज गुड. पण पृथ्वी शॉ जो डेब्यू करत होता या मॅचमध्ये, तो अनफॉर्च्युनेटली 0वर आउट झाला, तेही पहिल्या बॉलला. सो त्याचा T20चा डेब्यू जो आहे, इंटरनॅशनल डेब्यू, तो काही खास झालेला नाही. पण त्याच्यानंतर शिखर धवन नी 46 रन्स केले आणि संजू सॅमसनने 27 रन्स केले. त्यांनी सेकंड विकेटसाठी 51 रन्सची पार्टनरशिप केली, विच ऑफकोर्स वॉज गुड. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या विकेटसाठी शिखर धवन आणि स्कायची पार्टनरशिप झाली. स्काय बद्दल काय बोलायचं, इज अ टॉप परफॉर्मर. स्काय हा जो आहे, हा सॉलिड प्लेअर इंडियाला मिळालेला आहे. त्यांनी हाफ सेंचुरी केली. स्काय वॉज द ओनली वन. हाफ सेंचुरी केली, तेही 34 बॉलमध्ये. पण अजून तो तेवढा पूर्णपणे परिपक्व झालेला नाहीये. 50 झाल्यावर तो आपली विकेट फेकतोय. आणि असंच झालं इथे पण. 50 करून स्कायनी विकेट फेकली, आऊट झाला. आणि पॅव्हलियनमध्ये गेल्यावर कधी नव्हे ते राहुल द्रविडनी त्याच्याकडे रागाने बघितलं. राहुल द्रविड नॉर्मली रागवण्याकरता जास्त फेमस नाहीये, इंदिरा नगर का गुंडा, पण त्यांनी स्कायकडे रागाने बघितलं. कारण स्काय इझिली अजून पुढे 20-30 रन सहज करू शकला असता, जे त्यांनी करायला हवं होतं. आणि या शिकण्याच्या गोष्टी आहेत, विच वी होप की तो शिकेल कालांतराने. त्याच्यानंतर ईशान किशन नंबर 6ला खेळला, 20 रन केले, नॉट बॅड, 14 रनमध्ये केले. पण ईशान किशनला वर्ल्ड कप T20साठी ऑलमोस्ट तो सिलेक्ट होईलच, कारण संजू सॅमसननी जोरदार माती खाल्लेली आहे. सो ईशान किशन जो आहे त्यांनी सुद्धा कन्सिस्टंट राहणं खूप महत्वाचं आहे. कारण तो पहिल्या मॅचला एका मॅचला 50 करतो, एका मॅचला एक किंवा 2 रन करतो. हे असं चालणार नाही इंटरनॅशनल लेवलला. बरं, इंटरनॅशनल लेवलला भारताकडे ऑप्शन्स आहेत. म्हणजे ऋषभ पंत फर्स्ट ऑप्शन आहे, त्याच्यानंतर KL राहुल आहे. सो तुम्हाला यू हॅव टू बी ऑन युअर टोज. तुम्हाला लाईटली घेऊन चालणार नाही. श्रीलंकेतर्फे चमिरा दुष्मंता 2 विकेट घेतल्या, 24 रन. आणि हसरंगा, वनिंदू हसरंगा, ज्याचं आपण मगाशी फार कौतुक केलेलं आहे, त्यांनी 28 रन देऊन 2 विकेट घेतल्या. श्रीलंका चांगली खेळत होती, फार काय वाईट खेळत नव्हती. पण त्यांच्या पहिल्या 3 विकेट 50च्या आत गेल्या. आणि त्याच्यानंतर चौथ्या विकेटसाठी 40 रनची भागीदारी केली असलंका. प्रॉमिसिंग प्लेअर, लक्षात ठेवा. आणि बंदरा काय विशेष नाही खेळला, 9च रन केले त्यांनी. पण ही 40 रनची पार्टनरशिप खूप महत्वाची होती. पण त्याच्यानंतर म्हणजे 90ला 5वी विकेट गेल्यानंतर त्या ज्या पुढच्या 5-6 विकेट धड कोसळल्या. पुढच्या 36 रनमध्ये सगळा त्यांचा बाजार उठला. भुवी 22 रन देऊन 4 विकेट घेतले. दीपक चहार 24 रन देऊन 2 विकेट घेतल्या. प्लेअर ऑफ द मॅच भुवनेश्वर कुमार. सो भारताने पुन्हा एकदा विजयी आघाडी घेतली. 1-0 वी वर लिडिंग इन T20 सिरीज. आता त्याच्यानंतर सेकंड T20 जी होती तिथे खरा गोंधळ झाला. कारण कृणाल पांड्या जो आहे हा पॉझिटिव्ह निघाला, चायनीज व्हायरस पॉझिटिव्ह निघाला. आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर अजून 9 जणांना पण आयसोलेट करण्यात आलं. झाली ना गडबड. आता काय करायचं, तर मग नेट बॉलर्सला पण घ्यावं लागलं आपल्याला टीममध्ये. आणि मग असं सोशल मीडियावर असंही जोक चालू होतं की आता कदाचित राहुल द्रविडला पण खेळावं लागणार. 4 जणांनी डेब्यू केला सेकंड T20मध्ये. 1 दिवसांनी पुढे ढकलली सेकंड T20. 4 जणांनी डेब्यू केला. देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, चेतन सकारिया, अशा या वरुण चक्रवर्ती, या लोकांनी डेब्यू केला सेकंड T20ला. पण जे डेब्युटंट्स आहेत फार काही स्वतःचं हे पाडू शकले नाही प्रभाव. आणि इथे पण श्रीलंकेने टॉस जिंकून बॉलिंग घेतली. आता काहीतरी ते गेम प्लॅन प्रमाणे चाललंय. दोन्ही मॅचमध्ये त्यांनी टॉस जिंकला आणि दोन्ही मॅचमध्ये त्यांनी आपल्याला आधी बॅटिंग दिली. म्हणजे दे वॉन्टेड टू चेस, हे त्यांचं ठरलेलं होतं. ओके, ओपनिंग चांगली झाली. 49 रनची पार्टनरशिप झाली शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाडमध्ये. ऋतुराजनी 21 रन केले. ऍक्च्युअली चांगला खेळत होता, पण मग त्यांनी का प्रेशर घेतलं ते काही कळलं नाही. थोडासा स्लो डाऊन झाला, त्यांनी प्रेशर घेतलं, एक फुल शॉट मारायला गेला आणि आऊट झालं ऋतुराज. त्याच्यानंतर शिखर धवनने 40 रन केले, विच वॉज नॉट बॅड अगेन. कारण पहिल्या मॅचला 46 केले होते, सेकंड मॅचला 40, नॉट बॅड. पण त्यानंतर जे काही ढेपाळले बाकीचे, कारण ना सूर्या होता, ना ईशान किशन होता, आणि कोणीच नव्हतं. सो अखिला धनंजय यांनी 2 विकेट घेतल्या आणि भारताचे 132ला 5 विकेट गेल्या 20 ओव्हरमध्ये. श्रीलंका ही मॅच 4 विकेटनी जिंकली. 133ला 6 विकेट गेल्या, म्हणजे श्रीलंकेची 1 विकेट जास्ती गेली इनफॅक्ट आपल्यापेक्षा. पण
ही मॅच टफ झाली, म्हणजे गम नाही ही मॅच हारल्याचा, कारण 20व्या ओव्हरपर्यंत गेली. अगदी शेवटचे 2 बॉल राहिले असताना श्रीलंकेला विक्ट्री मिळाली. विनोद भनुका चांगला खेळला, 36 केले, आणि धनंजय डिसिल्वा 40 रन करून नाबाद राहिला शेवटपर्यंत. इथे जरा आपला कुल्लू म्हणजे कुलदीप यादव थोडा फॉर्ममध्ये आल्यासारखा वाटला, 2 विकेट घेतल्या 30 रन देऊन, पण प्लेअर ऑफ द मॅच वॉज धनंजय डिसिल्वा. या मॅचमध्ये नवदीप सैनीला एकही ओव्हर दिली नाही शिखर धवननी. ती का दिली नाही ते आपल्याला काही कळलं नाही, द्यायला हवी होती, पण त्याचं असं झालं, खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारानं. शेवटच्या 1-2 ओव्हरमध्ये फिल्डिंग करताना इंजोर्ड झाला, बाहेर गेला, आणि तिसऱ्या T20साठी तोही आउट. मग आता काय करायचं? मग संदीप वॉरियर जो आहे, जो केरलासाठी खेळतो, चांगला आहे, म्हणजे IPL मध्ये पण बऱ्यापैकी परफॉर्मन्स आहे. रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्रिक आहे मला वाटतं त्याच्या नावाने. ह्या संदीप वॉरियरला चान्स मिळाला. 21वा या सिरीज मधल्या, म्हणजे 6 मॅच, 3 T20 आणि 3 ODI अशा 6 मॅच मिळून 21वा प्लेअर संदीप वॉरियर भारतासाठी खेळणारा या सिरीजमध्ये. तर संदीप वॉरियर सिलेक्ट झाला. ह्यावेळी शिखर धवनने टॉस जिंकला. आता भारताने टॉस जिंकून पण बॅटिंग का घ्यावी? म्हणजे आपण ट्राय करू शकलो असतो ना, जिंकलो हरलो असतो ही वेगळी गोष्ट झाली, पण आपण ट्राय करू शकतो. 2 मॅचेसमध्ये आपण आधी पहिली बॅटिंग केली, आपण तिसऱ्या मॅचमध्ये नेक्स्ट बॅटिंग करून बघायला हवं होतं. हे जे आपण प्रयोग करत नाही ना, इथे कुठेतरी आपलं चुकतं, असं एक माझं पर्सनल मत आहे. बोरियाच वाजला, एकदम एकदम साफ 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 सुपडा साफ झाला. फक्त 81 रन आपण करू शकलो 20 ओव्हरमध्ये. तो कुल्लू उभा राहिला, 23 नॉट आउट केले, म्हणून 8च विकेट गेले, नाही तो ऑल आउटच झाला असता. एक क्षणी असं वाटलं की भारताचा सर्वात लोएस्ट आहे 74 T20s मध्ये, तर तोही ब्रेक होतो की काय रेकॉर्ड असं वाटलं होतं, पण नशीब तो कुल्लू उभा राहिला आणि भुवी उभा राहिला. ह्यांनी 6व्या विकेटसाठी 19 रनची भागीदारी केली, म्हणून एवढं झालं. आणि त्याच्यानंतर म्हणजे ऋतुराज आणि पडिक्कलनी, म्हणजे मेन बॅट्समन मधली पार्टनरशिप आपण बघितली तर 18 रनची होती, ऋतुराज आणि पडिक्कल. सेम कुल्लू आणि चेतन सगर यांनी 9व्या विकेटसाठी 18 रनची भागीदारी केली. सो बघा म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या बॅटिंगची. त्याच्यानंतर जो बर्थडे बॉय होता ना, वनेंदू हसरंगा, हा पेटलेला होता एकदम. त्यांनी बर्थडे खूपच जास्ती सेलिब्रेट करण्याच्या मनावर घेतला. 9 रन देऊन 4 विकेट, फक्त 4 ओव्हरमध्ये 9 रन देऊन 4 विकेट. आणि हे काय केकवॉक होता. 3च विकेट गेल्या, फक्त 82 रन्स त्यांनी स्कोर केले 14.3 ओव्हर्समध्ये. धनंजय डिसिल्वा अगेन टॉप स्कोरर, 23 नॉट आउट. आणि शनाका म्हणजे जो कॅप्टन आहे तो हसरंगाला बोलला, जा बेटा जी ले अपनी जिंदगी, बर्थडे में एन्जॉय कर ले. तर हसरंगा 3 विकेट गेल्यानंतर आला, नाबाद राहिला, 14 रन केल्या. भारतातर्फे फक्त राहुल चहार जो आहे हा इफेक्टिव्ह होता आणि त्यांनी 3 विकेट घेतल्या. आता हे समजायला काही मार्ग नाही, म्हणजे इतर कुठला स्पिनर चालला नाही. म्हणजे ना वरुण चक्रवर्ती चालला, ना पेसरमध्ये भुवीला एखादी विकेट मिळाली. एखादी जरी विकेट मिळाली असती भुवीला किंवा वॉरियरला तरी फरक पडला असता, दबाव पडला असता समोरच्या टीमवर. आणि शिखर धवन हा जो कॅप्टन आहे हा विसरभोळा आहे का काय कळायला मार्ग नाही, पण त्यांनी चेतन सकारेला एकही ओव्हर नाही दिली. बरं, नितीश राणा त्यांनी बॅटनी तर काहीच केलेलं नाहीये, त्याला निदान पुढचे 2 वर्ष तरी चान्स मिळणार नाही एवढं निश्चित आहे. त्याला तरी बॉलिंग दे, तो स्पिन टाकतो, बघू तरी काय होतं. तसंही काय फार स्कोर नाहीये आपला, हारणारच आहोत एवढं नक्की आहे, तर ते ट्राय करायला काहीच हरकत नव्हती. तर मला वाटतं शिखर धवनचं जे रेप्युटेशन आहे कधी कधी तो स्वतःच्या तंद्रीत जातो, तसं काही झालं का हे कळायला काही मार्ग नाही. अशा पद्धतीने भारताने ही सिरीज 2-1 गमावलेली आहे. प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द सिरीज दोन्ही वनेंदू हसरंगा. ओके, अशा पद्धतीने हसरंगा एकटाच हसत राहिला. आपण काय हसलो नाही, आम्ही नाराज होऊन झोपलो काल फॅन मंडळी. फाईन. अॅनालिसिस आपण करणार आहोत. आधी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये थोडेसे 2-3 मॅचेस झालेले आहेत, पटकन आढावा घेऊया आणि मग आपण अॅनालिसिसवर जाऊया. झिम्बाब्वे बांगलादेश T20 सिरीज मोठा चांगला दौरा होता. म्हणजे एकच टेस्ट मॅच होती, पण 3 ODI 3 T20 असा व्यवस्थित दौरा होता त्यांचा. शेवटची T20 जी आहे ती रविवारी होती. 1-1 सिरीज टाय होती, पण बांगलादेश बोलली नाही आम्हीच सिरीज जिंकणार. झिम्बाब्वेने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. मी नोट केलं, 1 मिनिट 193 गेले, 5 विकेट 20 ओव्हरमध्ये, विच इज अ गुड स्कोर. आणि मागच्या आठवड्यात पण मी ज्या प्लेअरचं खूप कौतुक केलं होतं त्याचं नाव वेस्ले मदेवेरे, 56 रन्स केल्या. रेजिस चकाप्पा
48 रन्स केल्या. ह्या प्लेयर्सकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे IPL मध्ये हे कामाला येऊ शकतात. आणि बांगलादेश तर्फे शरीफुल इस्लामनी 4 विकेट घेतल्या, 46 रन देऊन शाकिब अल हसननी 2 विकेट घेतल्या. आणि हा जो आहे ना रायन बर्ल, हा पण चांगला आहे. रायन बर्लनी 31 रन्स केले नॉट आउट. त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. रायन बर्ल तोच ज्याचा बूट फाटला, मग त्यांनी ट्विट केलं आणि मग आदिदासनी का नाईकीनी त्याला, का प्युमानी मला वाटतं, सॉरी, त्यांनी स्पॉन्सरशिप दिली त्याला वगैरे. बांगलादेशनी शेवटच्या ओव्हरला हे टार्गेट अचीव्ह केलं. सौम्य सरकार 68, मेहमूदुल्ला 34 आणि शमीम हुसैन 31 नॉट आउट. मुझर अब्बानी एकटाच होता ज्याला 2 विकेट मिळाल्या. आणि प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीज दोन्ही सौम्य सरकार. आता गंमत अशी आहे, इथे संपत नाहीये बांगलादेशचं. बांगलादेश मायदेशी येते आणि त्यांच्याकडे ऑस्ट्रेलिया येते 5 मॅचच्या सिरीजसाठी. रविवारी त्यांचं जे काही टाइम टेबल आहे ते आपण सांगूच क्रिकेट दिस वीकमध्ये. ओके, आता येऊया आपण वेस्ट इंडिज वर्सेस ऑस्ट्रेलियाची जी तिसरी ओडी आहे, जी या पॅन्डेमिकमुळे थोडी पुढे सरकली होती. इथे पण सिरीज 1-1 होती, पण ऑस्ट्रेलिया बोलली नाही भाई, अभी हम तो अपना दम दिखाकर ही रहेंगे. ॲरन फिंचच्या गैरउपस्थितीत ॲलेक्स कॅरी कॅप्टन प्लस विकेटकीपर फिल्डिंग केली पहिली, कारण वेस्ट इंडिज टॉस जिंकला आणि ते म्हणाले आम्ही पहिले बॅटिंग करतो, आम्ही आधी माती खातो. आणि 152 ऑल आउट झाले 45.1 ओव्हर्समध्ये. 50 ओव्हर पण पूर्ण खेळू शकले नाही. त्यातल्या त्यात 7व्या विकेटची पार्टनरशिप झाली इवन लुईस, जो ओपनिंगला आला आणि 55 नॉट आउट केले. हा पण IPL मध्ये दिसू शकतो आपल्याला. आणि अल्जारी जोसेफ जो बॉलर आहे त्यांनी 15 रन केले. मिशेल स्टार्क 3 विकेट 43 रन्स देऊन. ओव्हरऑल बाकी पण त्यांची बॉलिंग चांगली झाली. हेझलवूड आणि ॲस्टन अगर आणि टर्नर आणि झॅम्पा, सगळ्यांना 1-1, 2-2 विकेट अशा मिळाल्या. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाने बॅटिंग करताना 153 रन या फक्त 4 विकेटच्या मोबदल्यात 31व्या ओव्हरलाच चेस करून टाकल्या. काही मोठी गोष्ट नव्हती. त्याच्यामध्ये कॅप्टन ॲलेक्स कॅरी 35 रन गेले. ॲट वन स्टेज 99ला 4 होत्या, पण मॅथ्यू वेड जो हल्ली मिडल ऑर्डरमध्ये यायला लागल्या बॅटिंगला, त्यांनी 51 रन्स केल्या. आणि ॲस्टन अगर 19 नॉट आउट. अशी त्यांनी नाबाद पार्टनरशिप केली एक 54 रन्सची आणि ते जिंकले. वेस्ट इंडिज तर्फे अकिल हुसैन हा जो बॉलर आहे यांनी जरा बऱ्यापैकी बॉलिंग टाकली. 1 विकेट त्यांनी घेतली 29 रन देऊन. प्लेअर ऑफ द मॅच ॲस्टन अगर, खूप चांगली त्यांनी बॉलिंग टाकली आणि 19 रन नाबाद पण केल्या. आणि प्लेअर ऑफ द सिरीज वॉज मिशेल स्टार्क. मिशेल स्टार्कनी T20 सिरीजमध्ये खूप मार खाल्लेला होता. सो इट वॉज गुड की मिशेल स्टार्क फॉर्ममध्ये आला. आणि हे ऑस्ट्रेलिया चांगले खेळणं खूप महत्वाचं आहे, कारण मी 2 आठवड्यापूर्वी बोललेलो आहे की ऑस्ट्रेलिया इज माय टीम फॉर T20 वर्ल्ड कप. मी पुन्हा एकदा बोलतो, ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कप जिंकणार आहे. दॅट्स माय प्रेडिक्शन. टेक इट. ओके, त्यानंतर वेस्ट इंडिजनी आपला कार्यक्रम जो आहे फारच हेक्टिक केलेला आहे. वेस्ट इंडिज पाकिस्तानला होस्ट करते. 5 T20ची सिरीज होती, पण वेस्ट इंडिजनी ती कट करून 4 T20ची केली आहे. पाकिस्तानची मॅनेजमेंट काय करते मला खरंच कळत नाही. त्यांनी कसं काय मान्य केलं. अगोदर तर म्हणजे 2 टेस्ट मॅच होत्या आणि 3 T20 होत्या, तर 1 टेस्ट मॅच कमी करून त्यांनी 5 T20 केली होती. आता ऑस्ट्रेलियाची सिरीज पुढे गेली, त्याच्यामुळे 1 T20 त्यांनी इथून कमी केली आणि 5च्या ऐवजी 4 केल्या. हे कसं काय त्यांनी मान्य केलं मला कळलं नाही. BCCIने तर कधीच केलं नसतं आणि करूही नाही. का करायचं. एनिवेज त्यांचं ते बघतील. फर्स्ट T20 जी आहे बुधवारी झाली, बट इट वॉज अ वॉशआउट. वेस्ट इंडिजला 9 ओव्हर मिळाल्या खेळायला. त्यांनी 85 रन केले, 5 विकेट. कायरन पोलार्ड 9 बॉलमध्ये 22 रन करून नाबाद झाला. बार्बाडसचं पिच हे पाकिस्तानला फेवरेबल होतं. हसन अलीनी 11 रन देऊन 2 विकेट घेतल्या. कायरन पोलार्ड खूप चिडलेला आहे त्यांच्या ग्राउंड्समनवर आणि त्यांनी सांगितलं की असं पिच थोडी बनवतात, आम्ही होम टीम आहोत, तर आमच्यानुसार बनवलं पाहिजे. सो लेट्स सी. ही मॅच अबॅन्डन झाली. अगदी म्हणजे 6 ओव्हर जरी मिळाले असतं तरी रिझल्ट आला असता पाकिस्तानला, जर बॅटिंग मिळाली असती तर डकवर्थ लुईस प्रमाणे. तर असं होतं आपलं इंटरनॅशनल सर्किट. आणि आता पटकन सध्या जे आपल्या सगळ्यांच्या लाडकं ऑलिम्पिक्स जे चालू आहेत त्याच्यामधलं फक्त एकदम धावतं पटापट. आपली जी आहे मेरी कॉम ही आऊट झालेली आहे. मेरी कॉम आता पदकांच्या शर्यतीतून बाहेर आहे. काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली असं म्हणतात.
माझ्या मते मला जेवढं बॉक्सिंग कळतं कॉन्ट्रोवर्सी नाही आहे, पॉईंट्सवरती हरली. बॉक्सिंगमध्ये मेरी कॉम 2 राऊंड जिंकली, 1 राऊंड हरली असं म्हणतायत, पण बॉक्सिंगमध्ये असं नसतं. इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ टोटल पॉईंट्स यू स्कोर्ड त्या 3 राऊंडमध्ये. ओके. PV सिंधू क्वार्टर फायनल्समध्ये गेली आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर भारतीय हॉकी चांगलं करते, न्यूझीलंडला हरवलंय, स्पेनला हरवलंय, अर्जेंटिनाला हरवलंय, एक ऑस्ट्रेलियाबरोबर हरली, वाईट पद्धतीने हरले 7-1नी, पण ठीक आहे. म्हणजे मे बी वी कॅन हॅव रिव्हेंज, बदला घेऊ शकतो पुढे जाऊन. सबका बदला लेगा रे फैजल, बघूया. आणि बाकी आर्चरीमध्ये दीपिका कुमारीनी चांगली कामगिरी केलेली आहे. शूटिंगमध्ये राही सरनोबत आणि मनू भाकर पुढे सरकलेले आहेत. बघूया कोणाचे काय परफॉर्मन्स होतात. येत्या 1-2 दिवसात बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. पण पदकांच्या शर्यतीत आहे भारत. बघण्याची गोष्ट आहे की आपण निदान 10 गोल्ड मिळवतो का. 10 गोल्ड तरी मिळाले पाहिजेत, आणि जर नाही मिळाले तर प्रॉब्लेम आहे, आणि मग काहीतरी सिरियसली चुकतंय. कारण स्विमिंगमध्ये आपले साजन प्रकाश वगैरे सगळे आउट झालेले आहेत. ओके, नाव द अनालिसिस. आता भारत विरुद्ध श्रीलंका सिरीज, क्या पाया क्या खोया, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ही सिरीज जी ऑर्गनाईज केली त्याच्यामध्ये म्हणजे फिनान्स वाईज भारताचा तसा काही खूप जास्ती फायदा नव्हता. पैसे तर मिळणारच, पण जास्ती फायदा हा श्रीलंकेचा होता. आपल्याला एक सेकंड म्हणजे जी आपली एक बेंच स्ट्रेंथ जी आहे ती आपल्याला टेस्ट करायची होती, ती कशी आहे. चायनीज व्हायरस पॅन्डेमिकमुळे प्रॉब्लेम झाला थोडासा, पण तरीसुद्धा जे राहुल द्रविड कोच यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की तुम्ही जर सिलेक्ट झालेला आहात एका इंटरनॅशनल टूरसाठी, याचा अर्थ की तुम्ही खेळण्याकरता सज्ज आहात देशासाठी, म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे. त्यानुसार आपण विश्लेषण करणार आहोत. लेट्स स्टार्ट विथ पृथ्वी शॉ. ओडीआय सिरीजमध्ये पृथ्वी शॉनी पहिल्या मॅचमध्ये 43 रन केल्या, तो प्लेअर ऑफ द मॅच झाला. दुसऱ्या मॅचमध्ये फक्त 13 रन, आणि तिसरी मॅच 49 रन. सो ओव्हरऑल दिस सिरीज वॉज गुड फॉर हिम. पण हे 40s आणि 50s मध्ये कन्वर्ट करायला हवे होते. आता आपण कुठल्या अनुषंगाने बोलतो हे जरा मी तुम्हाला सांगतो की ठीक आहे 30-40 ओके, पण तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुमच्या आधी तिथे 20 जण तिथे बसलेले आहेत इंग्लंडमध्ये, आणि ते फर्स्ट चॉईस असणार आहेत. तर यू हॅव टू प्ले आउट ऑफ युअर स्किन. तुम्हाला खूप काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. तुम्हाला हे दाखवायचंय की आम्ही स्पेशल आहोत. ते जर दाखवलं तर कुठेतरी तुमचं कन्सिडरेशन होणार आहे. नाहीतर तुम्ही अशी सेकंड टीम म्हणूनच राहाल. T20मध्ये डेब्यू केल्या, मगाशी सांगितलं तर 0 पहिल्या बॉलला आउट झाला, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कृणाल पांड्याच्या बाजूला बसल्यामुळे त्याला खेळायला मिळालं नाही. सो ऑल इन ऑल T20 वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट होईल की नाही, डाऊट. शिखर धवन ओडीआय सिरीज जोरदार सुरू झाली, 86 नॉट आउट केले, पण इतर 2 मॅचेसमध्ये फार काही नाही करू शकला. 29 रन केले, 13 रन केले. आणि अगेन असं म्हणजे शिखर धवनचं असं की पहिल्याच मॅचमध्ये चांगला खेळतो की काय, वी डोंट नो. 46 रन केले पहिल्या T20मध्ये, सेकंड T20मध्ये पण 40 रन केले, आणि तिसऱ्या T20मध्ये 0 रन केले. आता जेव्हा दुसऱ्या T20मध्ये त्यांनी 40 रन केले तर खूप जण असं बोलत होते, अरे स्लो खेळला, एवढं स्लो नाही खेळायला पाहिजे होतं. पण असं आहे ना की 5च बॅट्समन घेऊन आपण खेळत होतो. आता तिसऱ्या T20मध्ये बघा ना काय झालं, तो 0 आउट झाल्यावर आपण 82ला ढेपाळलो की नाही. त्याच्यामुळे जर तो थांबला असता तर निदान एक 125 पर्यंत तरी पोहोचण्याची शक्यता होती. T20 सिरीज ओव्हरऑल तर तशी चांगली राहिली आहे शिखर धवनसाठी. आता वर्ल्ड कपसाठी तो सिलेक्ट होतो की नाही माहिती नाही, कारण KL राहुल आहे, विराट कोहली स्वतः म्हणतोय की मला ओपन करायचं आहे. सो वी डोंट नो. परफॉर्मन्स तर वाईट नाही आहे, पण टीम कॉम्पोजिशनवर खूप काही महत्त्वाचं ठरलेलं असतं, आणि तिथे तुम्हाला काय म्हणजे बेस्ट प्लेयर्स अवेलेबल आहेत त्याच्यावर ते टीम सिलेक्शन होतं. आपण त्याच्यावर पुन्हा म्हणजे आहेत आपले, आता त्याला वेळ आहे थोडासा. IPL पण आहे, IPLमध्ये कसा परफॉर्म करतो, कारण IPLचा परफॉर्मन्स पण हल्ली गृहीत धरला जातो. सो ते बघूया आपण, त्याच्याबद्दल पुढे बोलूया. ईशान किशन डेब्यू होता ओडीआयमध्ये, 59 केले, गुड. आणि सेकंड मॅचमध्ये 1च रन केला. सो कन्सिस्टन्सी मॅटर्स. पहिल्या T20मध्ये खेळला, 20 नॉट आउट केले जसं आपण म्हटलं मगाशी, 6व्या पोझिशनला येऊन. सो दॅट वॉज गुड. तो ईशान किशन बहुतेक तरी UAE मध्येच राहणार T20 वर्ल्ड कपसाठी. सॉरी.
तिसऱ्या ओडीआयमध्ये ईशान किशन नाही खेळला, त्याच्याऐवजी संजू सॅमसनला चान्स मिळाला. त्याच्यावर आपण येऊया. मनीष पांडे, मोस्ट प्रॉब्ली फॉर मनीष पांडे इंडिया इंटरनॅशनल करिअर इज ओव्हर. म्हणजे मनीष पांडेला आता जर इंटरनॅशनल करिअर जर खेळायचं असेल तर त्यांनी कुठल्या तरी असोसिएट कंट्रीमध्ये जावं, तिथे 2-3 वर्ष काढावी आणि मग पुढची अजून 4-5 वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळावं. कारण इंडियामध्ये मनीष पांडेला चान्स मिळणार नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. फर्स्ट ओडीआयमध्ये 26, दुसऱ्या ओडीआयमध्ये 37, तिसऱ्या ओडीआयमध्ये 11. बेस्टेड ऑपॉर्च्युनिटी ॲब्सोल्युटली. निदान 2 हाफ सेंचुरी पाहिजे होत्या मनीष पांडेकडनं त्याला एक सिरियसली त्याच्याबद्दल विचार करण्याकरता. T20मध्ये तर त्याला खेळवलंच नाही. त्याच्यानंतर स्काय, हो स्काय, यू आर द प्लेअर ऑफ द सिरीज फॉर द ओडीआयज, स्काय. सो 31 नॉट आउट, फर्स्ट ओडीआयमध्ये 53 अँड देन 40. स्काय मॅन, बट यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर टेम्परामेंट स्काय, कारण आम्हाला तुझ्याकडनं अजून खूप काही अपेक्षा आहेत. बरं, एवढंच नव्हे तर T20मध्ये सुद्धा 50 केली या माणसाने. सुपर, म्हणून त्याला इंग्लंडला बोलवलंय कदाचित. भुवी, फर्स्ट ओडीआय इट वॉज बॅड, पण सेकंड ओडीआयमध्ये त्यांनी म्हणजे चांगला परफॉर्मन्स केला की 3 विकेट घेतले, 54 रन देऊन, आणि दीपक चहार बरोबर खूप इम्पॉर्टंट पार्टनरशिप केली. कारण ती पार्टनरशिप नसती केली तर आपण हरलोच असतो. 69 नॉट आउट दीपक चहार होता आणि भुवी 19 नॉट आउट. जर त्याच्याबरोबर नसता उभा राहिला देन इट वॉज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यानंतर तिसऱ्या ओडीआयमध्ये ही वॉज रेस्टेड. T20मध्ये पहिल्याच T20ला प्लेअर ऑफ द मॅच ठरला भुवी, 4 विकेट घेतल्या, 22 रन देऊन. दुसऱ्या T20 म्हणजे ती पुन्हा पॅन्डेमिक एफेक्टेड होती, 13 रन नॉट आउट केले आणि 1च विकेट मिळाली. तिसऱ्या T20मध्ये पुन्हा बॅटिंगनी त्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्ती होतं, 16 रन केले. नाहीतर आपण काय ते 82वर पोहोचत नव्हतो. 6व्या विकेटसाठी पार्टनरशिप केली कुल्लू बरोबर जसं म्हटलं, पण त्याला विकेट नाही मिळाली. एखाद दुसरी जर विकेट मिळाली असती तिसऱ्या T20मध्ये तर खूप बरं झालं असतं. दीपक चहार, हो फॅन्टॅस्टिक, 2 विकेट घेतल्या पहिल्या ओडीआयला, दुसऱ्या ओडीआयला 2 विकेट आणि ती 69 नॉट आउटची पार्टनरशिप इनिंग्स. पहिल्या T20मध्ये पण 2 विकेट. सो 2-2 विकेट कन्सिस्टंटली घेत होता. जरा त्याचा स्ट्राईक रेटचा प्रॉब्लेम आहे बॉलिंगमध्ये, इकॉनॉमी रेटचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यावर लक्ष देता येईल. हार्दिक पांड्या, डिसअपॉइंटमेंट. भारताला पाहिजे हार्दिक पांड्या, पण काय करावं. या माणसानी पहिल्या मॅचमध्ये 1 विकेट घेतली, 34 रन देऊन. दुसऱ्या मॅचमध्ये एकही विकेट नाही मिळाली, पुन्हा 0 रन केले. तिसऱ्या मॅचमध्ये 19 रन केले आणि 1च विकेट मिळाली. सो हार्दिक पांड्या, तू येशीलही तुझ्या रेप्युटेशनवर, बट दॅट विल बी इनजस्टिस फॉर अदर्स. IPL कसं होतं हार्दिक पांड्याचं खूप महत्त्वाचं आहे, कारण पहिल्या T20मध्ये सुद्धा त्यांनी 10च रन केले आणि 1 विकेट घेतली, 17 रन देऊन. सो दॅट वॉज ओके. युझी चहल, येस, यू आर बॅक. युझी चहल 2 विकेट घेतल्या पहिल्या ओडीआयमध्ये, दुसऱ्या ओडीआयमध्ये 3 विकेट घेतल्या आणि पहिल्या T20मध्ये 1 विकेट घेतली. बाकीचे 2 T20 युझी चहल खेळू शकला नाही. कुल्लू बऱ्यापैकी परत आला, कारण 2 ओडीआय खेळला. पहिल्या ओडीआयमध्ये 2 विकेट त्याला मिळाल्या, दुसऱ्या ओडीआयमध्ये चांगले फटके पडले आणि पहिल्या T20ला त्याला घेतला नव्हतं. दुसऱ्या T20ला पुन्हा 2 विकेट घेतल्या, पण तिसऱ्या T20ला जर एखाद दुसरी मिळाली असती ना विकेट तर खूप बरं झालं असतं. म्हणजे राहुल चहारला थोडी हेल्प झाली असती, भारतालाही थोडी हेल्प झाली असती. कृणाल पांड्या, ही वॉज गोइंग गुड. पहिल्या ओडीआयला 1 विकेट, दुसऱ्या ओडीआयला 35 रन केले. विकेट नाही मिळाले, पण बॅटिंगमध्ये 35 रन केले, जे खूप महत्त्वाचे होते. T20 खेळला, बॅटिंगला जास्ती स्कोप नाही मिळाला, 3 रन केले नाबाद आणि 1 विकेट घेतली, 16 रन देऊन. संजू सॅमसन, बॉस तुझ्यासाठी आम्ही खूप वाद घातलेत, आम्ही खूप चर्चा केल्यात, पण तू आम्हाला का डिसअपॉइंटमेंट करतोस नेहमी, आम्हाला कळत नाही. तिसऱ्या ओडीआयमध्ये संजू सॅमसनला चान्स मिळाला, त्यांनी 46 रन्स केल्या, दॅट वॉज गुड. पण ओडीआयमध्ये आपल्याला विकेटकीपर बॅट्समनची गरज नाही आहे. द प्रॉब्लेम इज की ऋषभ पंत हा आपला फर्स्ट चॉईस आहे, राहुल चहार जो आपला KL राहुल जो आहे तो सेकंड चॉईस आहे, ईशान किशन आहे. सो 2023च्या वर्ल्ड कपसाठी तुझा विचार झाला तर होऊ शकतो, पण आहे 1 वर्ष,
बट यू हॅव टू परफॉर्म एक्सिडिंगली वेल. पण इतक्यात इंटरनॅशनल क्रिकेटपासून जे मनीष पांडेचं झालं तेच याचं होणार आहे. निदान 1 वर्ष तरी लांब राहावं लागणार, नाही मिळणार चान्स. कारण T20मध्ये तर खूपच डिसअपॉइंटमेंट केली संजू सॅमसननी. पहिल्या मॅचमध्ये 27, दुसऱ्या मॅचमध्ये 7 आणि तिसऱ्या मॅचमध्ये जिथे खूप जास्ती मॅटर करत होतं, खूप जास्ती परफॉर्मन्स पाहिजे होता, 0 केले. 0. नॉट एक्सेप्टेबल यार, नॉट एक्सेप्टेबल. 50 पाहिजेच होती. जिथे इतर कोणी परफॉर्म करत नाहीये तिथे जर तू परफॉर्म केलंस देन यू आर द हिरो. व्हॉट टू डू. आणि सर्वात वाईट गोष्ट ही होती ती हसरंग त्याला नाचवत होता. म्हणजे संजू सॅमसनला कळतच नव्हतं की काय बाबा स्ट्रेटर वन कुठला आहे, गुगली कुठला आहे, लेग स्पिनर कुठला आहे, हे समजतच नव्हतं त्याला. विच वॉज व्हेरी बॅड यार. खूप खूप नाराज केला. नितीश राणा बाई तू कमीत कमी 2 वर्ष तर आउट आहेस. काय सांगता येत नाही तुझं. त्यानंतर पण काही सांगता येत नाही, कारण तोपर्यंत हे गायकवाड वगैरेंनी कदाचित सील केलेली असेल जागा. पहिल्या T20मध्ये 7 रन केले, 2 ओव्हर वगैरे काहीतरी मिळाल्या, 10 रन देऊन नथिंग. आणि दुसऱ्या T20मध्ये 9 रन, तिसऱ्या T20मध्ये 6 रन. बिग डिसअपॉइंटमेंट. कृष्णप्पा गौतम डेब्यू केला या टूरवर, एवढंच आहे. तिसरी ODI मिळाली त्याला, 2 रन केल्या आणि पहिल्याच ओव्हरला विकेट मिळाली याला पण ODIला. 49 रन्स देऊन 1 विकेट घेतली, ती एकमेव. राहुल चहार, ओह येस, प्रॉमिसिंग. ह्याला म्हणतात की संधी मिळाली तर ती कन्वर्ट कसं करणं, हे राहुल चहारने दाखवून दिलं. तिसऱ्या ODIला डेब्यू झाला त्याचा. 13 रन केले आणि 54 रन देऊन 3 विकेट घेतले. थोडा एक्सपेन्सिव्ह होता, पण T20मध्ये त्यांनी खरा जलवा दाखवला. पहिल्या T20ला 1 विकेट 27 रन देऊन, दुसऱ्या T20ला पहिली T20 नाही खेळला, दुसऱ्या T20ला 1 रन देऊन 27, तिसऱ्या T20ला 5 रन केले आणि श्रीलंकेच्या ज्या 3 विकेट गेल्या त्या तिन्ही विकेट राहुल चहारने घेतल्या. नवदीप सैनी, याचे किती फॅन्स असतील मला माहिती नाही, पण तुम्ही मला शिव्या घालायला नको म्हणून मी नवदीप सैनीचं पण नाव घेतोय. 2 मॅचेस खेळला तो. तिसऱ्या ODIमध्ये 15 रन केले, 27 रन देऊन विकेटलेस. दुसरी T20 खेळायला मिळाली, त्याच्यात 1च रन केले, नॉट आउट. आणि मग नंतर ते इंजोर्ड झालं. चेतन सकारिया डेब्यू. चेतन सकारियाला कदाचित वाटलं नसेल आपल्याला डेब्यू करायला मिळेल, पण मिळाला. तिसरी ODI मिळाली त्याला, 0 ओव्हर नॉट आउट होता आणि 2 विकेट घेतल्या. चेतन सकारियाचं ते लिमिट आहे, तू शक्यतोवर 2 पेक्षा जास्ती वरती जात नाही. 2 विकेट घेतल्या 34 रन देऊन, आणि 34 हा आवडता आकडा दिसतोय, कारण सेकंड T20मध्ये सुद्धा त्यांनी 1 विकेट घेतली 34 रन देऊन. आणि नशीब 5वा नॉट आउट राहिला, ते कुल्लूवर जर उभं राहिला म्हणून 82 पर्यंत आपण पोहोचलो. ऋतुराज गायकवाड, ODIमध्ये नाही मिळाला त्याला चान्स, T20मध्ये डेब्यू झाला. सेकंड मॅचमध्ये 31 रन केले आणि तिसऱ्या मॅचमध्ये 14 रन केले. यू कुड हॅव डन बेटर ऋतुराज. निदान तू 40 तरी केले असतेस ना, तरी लोकांनी तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं असतं. फाईन. देवदत्त पडिक्कल, सेम स्टोरी, सेम लाईक ऋतुराज. सेकंड T20मध्ये 29, तिसऱ्या T20मध्ये 9 रन. यार तू पण एक 35-40 रन तर करू शकला असतंस. वरुण चक्रवर्ती, ह्याला 3 T20 मिळाले. पहिल्या T20मध्ये एवढा इफेक्टिव्ह नव्हता, पण 28 रन देऊन 1 विकेट घेतली. दुसऱ्या T20मध्ये 18 रन देऊन 1 विकेट घेतली. आणि तिसऱ्या T20मध्ये यार तू एका दुसरी विकेट घ्यायला पाहिजे होती. 0 विकेट 15 रन. आणि संदीप वॉरियर, याला फक्त तिसरी T20 मिळाली, एकदम खूपच लकीली मिळाली. 23 रन दिल्या, 9 विकेट. सो हे होतं आपलं अनालिसिस. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. काही कमी राहिलं असेल तर सुचवा, इम्प्रूव्हमेंट करता येईल. आता शेवटचा मुद्दा घेऊया आपण या याच्यातला, शिखर धवनची कॅप्टन्सी. शिखर धवनची कॅप्टन्सी कशी होती? सो कदाचित शिखर धवनला स्वतःला सुद्धा माहिती आहे की यापुढे त्याला पुन्हा कधी इंडियाची कॅप्टन्सी मिळणार नाही. जर काही टूर वगैरे अरेंज झाली तर कदाचित होऊ शकतं, पण शिखर धवनची कॅप्टन्सी वॉज नॉट अप टू द मार्क. शिखर धवन अनेक ठिकाणी कमी पडलेला जाणवलं. म्हणजे एक ॲग्रेसिव्हनेस जो आहे तो यायला पाहिजे होता, तो नव्हता शिखर धवनच्या कॅप्टन्सीमध्ये. म्हणजे अनेक वेळा त्यांनी आता तिसऱ्या T20मध्ये सकारेला नाही वापरलं, राणाला नाही वापरलं, सेकंड T20मध्ये राणाला नाही वापरलं, सैनीला नाही वापरलं. सो ह्या गोष्टी काउंट होतात कुठेतरी, की का नाही वापरतात तुम्ही. म्हणजे आणि एका मॅचला ऋतुराज गायकवाडला ओपनला आणलं, दुसऱ्या मॅचमध्ये देवदत्त पडिक्कलला आणू शकलं असतं, कारण कमी संधी आहे. तर त्याप्रमाणे त्यांना टेस्ट करू शकलो असतो. जसं मी मगाशी म्हटलं की जर टॉस जिंकलो आपण,
आधी आपण फिल्डिंग करू शकलो असतो, बॉलिंग घेऊ शकलो असतो आधी. तर म्हणजे त्यांनी जे नवीन प्लेयर्सना जे घेऊन चालला बरोबर, दॅट वॉज गुड. बट अदरवाईज काही एक्स्ट्रॉर्डनरी असं केलं नाही. तर मगाशी मी वीरेंद्र सहवागचं एक शो बघत होतो, तर सहवाग बोलला की शिखर धवन आणि रोहित शर्माची खूप चांगली मैत्री आहे, तर शिखर धवननी थोडंसं त्याच्याकडनं कॅप्टन्सीचे टिप्स घ्यायला हरकत नव्हती. सो शिखर धवन, तुला पुन्हा जर चान्स मिळाला कॅप्टन्सीचा तर बघ, प्रयत्न कर काही इम्प्रूव्हमेंट करायला. ओके, सो आजचा आपण हा शो संपवतोय. थँक्यू व्हेरी मच तेजलजी, थँक्यू फॉर युअर कमेंट्स. आणि उद्या येऊया. उद्या आपल्या बरोबर बॅडमिंटन या खेळातला एक गेस्ट असेल. उद्या आपण इन्स्टा लाईव्ह जाणार आहोत. उद्या सीट पण असेल आपल्या बरोबर. तो उद्या भेटूया 11 वाजता. टिल देन, चाओ, बाय.